नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल चपातीवरती दुधी खिसून ही कुठली रेसिपी, पण ही रेसिपी अतिशय पौष्टिक असणार आहे बरं का. अगदी मुलं दुधीची भाजी खात नाहीत, पण हा जर पदार्थ करून दिलात ना तर अगदी आवडीने खातील बरं का. चला, नेमका हा कुठला पदार्थ आहे वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा, एक इथं दुधी घेतला आहे. अगदी दुधी हा मोठा आहे म्हणून इथं मी अर्धाच घेणार आहे बरं का. म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त इथं दुधी घेतला आहे. बाकीचा जो थोडा भाग आहे तो मी बाजूला ठेवला आहे, कारण सांबर करण्यासाठी मला हवा होता ना म्हणून. आता इथं हा जो दुधी आहे का नाही, स्वच्छ धुवून पुसून घेतला अगोदरच बरं का. ह्याच्यावरचे आता आपल्याला साल काढून घ्यायचे आहे. जसं आपण बटाट्याच्या वरच्या स्लायसरने साल काढतो का नाही, अगदी तशी काढून घ्यायची आहे. सुरीने काढलात तरीसुद्धा काढायला येते. मला बघा, नेमकी आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर मुलं बघा, दुधीची भाजी खायला नको नको म्हणतात, फारशी त्यांना आवडतच नाही बरं का. आज आपण करत आहोत दुधीचे पराठे. अगदी मुलांना कळतसुद्धा नाही हे दुधीचे आहेत बरे का. आणि अगदी तेल वगैरे जरासुद्धा न वापरता आपण हे पराठे करणार आहोत. दुधीच्या वरचं साल काढून झालं की दुधी हा आपण खिसून घेणार आहोत. बारीक खिसणीने इथं मी खिसून घेत आहे बरे का. तुम्हाला दुधी खाण्याचे फायदे माहिती आहेत का हो? सांगावे तितके कमी आहेत बरे का. दुधी हा ना अत्यंत पौष्टिक आणि पचायला हलकी अशी भाजी आहे बरे का. यात पाण्याचं प्रमाण का नाही जवळजवळ 92% इतके असते. वजन कमी करणे, मधुमेह नियंत्रणात ठेवणे, पचनक्रिया सुधारते आणि हृदयाचं आरोग्य ना निरोगी राहते. यासाठी दुधी भोपळा खाणे किंवा त्याचा रस पिणे खूप अत्यंत फायदेशीर मानले जाते बरं का. तर बघा, आपला दुधी तर इथं खिसून झाला आणि दुधीमध्ये जे बी पडले होते ना ते मी काढून वेगळे केलेत, बाजूला केलेत बरं का. आता इथं एक काकडी घेतली, स्वच्छ धुवून घेतले, काकडीच्या वरची सुद्धा साल काढून घेतले आणि बारीक खिसणीने इथं काकडीसुद्धा पूर्ण खिसून घेतले. आता तुम्हाला आणखीन ह्याच्यामध्ये कुठल्या भाज्या वापरायच्या असतील ना वापरू शकता. जसं की तुम्ही ह्याच्यामध्ये बारीक चिरून कांदा, बारीक चिरून सिमला मिरची, तुम्हाला ज्या काही भाज्या आवडतात ना कुठल्या त्या भाज्या इथं तुम्ही वापरू शकता. आता बघा, दुधीमध्ये भरपूर असं पाणी असतं आणि आज आपण करत आहोत ते म्हणजे दुधीचे पराठे. पराठे हे फुटले जातात, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, दुधीमध्ये पाणी भरपूर असतं ते आपल्याला पिळून काढायचं. आता इथं मी हातानेच पिळून काढते, पण तुम्ही काय करा, एखादा कॉटनचा रुमाल घ्या, ह्याच्यावरती ना हे सर्व काकडी घाला आणि दाबून पिळून घ्या. त्याच्यातलं पूर्णपणे पाणी निघलं जातं बरं का. आता तुम्ही म्हणाल ह्याच्यातलं पूर्ण पाणी काढलं तर ह्याच्यामध्ये राहिलंच तरी काय, तर आपण हे जे पाणी काढलं ना त्याचासुद्धा वापर करणारच आहे. तर ते म्हणजे काय, आपण पराठेसाठी जी कणिक मळणार आहोत ना ती ह्या पाण्यामध्ये मळणार आहोत. त्यामुळे आपला आणखीनच पदार्थ हा पौष्टिक होतो. बिलकुलसुद्धा हे पाणी टाकायचं नाही. शिवाय तुम्ही ह्या पाण्यापासून ना सूपसुद्धा व्हेज बनवू शकता, अगदी छान लागतं. आता सर्व इथं पाणी काढलेलं आहे बघा. अगदी तुम्ही आता ह्याच्यामध्ये ना पनीर खिसून घालू शकता, चीज घालू शकता तुमच्या आवडीनुसार. आता जरा हे बाजूला ठेवूयात आणि आपण पराठेसाठी ना कणिक मळून घेऊयात. आता इथं मी गव्हाचं पीठ घेत आहे बरं का, चाळून घेतलं आहे अगोदरच. 1.5 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे. चवीसाठी मीठ घातलं आहे, पिठामध्ये मीठ हे मिसळून घेतलं आहे. आता काय करायचं, ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी वरून घालायचं नाही. जे आता आपण दुधीचं आणि गाजराचं पाणी पिळून काढलं ना ते पाणी ह्याच्यामध्ये संपूर्ण घालायचं आहे. मी इथं गाळणीने गाळून घातलं बघा. आणि जे काही वर निघतं ना ते दुधीचं आणि आपलं गाजराचा थोडासा वरच होता तो अगोदर आपण पिळून काढला ना त्याच्यातच टाकायचं आहे, टाकून बिलकुलसुद्धा द्यायचं नाही. आणि पूर्ण ह्या पाण्यामध्ये इथं पीठ मळून घेतले. वरून जरासुद्धा पाणी वापरायची गरज पडली नाही बघा. आणि अगदी जास्त अति घट्ट किंवा अति पातळ असं पीठ मळायचं नाही, जरा मध्यमच मळायचं बरं का. चपातीसाठी आपण अगदी सैलसर मळतो तितकं सैलसर पराठ्यासाठी मळायचं नाही, नाहीतर पराठे आपले फुटले जातात ना म्हणून. कणिक चांगली मस्त मऊसूत मळली गेले. आता झाकून बाजूला ठेवूयात एक 10 मिनटासाठी, म्हणजे चांगल्या प्रकारे ना ती भिजेल. तोपर्यंत इथं बघा, दुधी आणि गाजर खेचलं होतं ना त्याच्यामध्ये आपण काही मसाले घालूयात. ते म्हणजे चवीसाठी थोडंसंच मीठ घातलं आहे, अर्धा चमच इतकं खिसलेलं लसूण घातलं आहे, अर्धा चमच खिसलेलं आलं घातलं आहे, थोडीशीच पाव चमच इतकी हळद, अर्धा चमच इतकी धना पावडर, अर्धा चमच इतके लाल तिखट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातले. आता हे सर्व ना आपल्याला हातानेच मिसळून घ्यायचं आहे, म्हणजे दुधीला ना सर्वकडे चांगला मसाला लागेल म्हणून. आता इथं दुधीचे पराठे करत असल्यामुळे फक्त इथं मी दुधीचा वापर केला. बाकी तुम्हाला सांगितलेलंच आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्या वापरू शकता. अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये कोबीसुद्धा किसून घालू शकता, फ्लावर किसून घालू शकता आणि पनीरसुद्धा घातलात तर अगदी मग मुलं आवडीनंच खातील बरं का हे पराठे. आता बघा, पराठेसाठी आपलं हे कोबीचं जे मिश्रण आहे ते तयार झालं. आता आपण बाजूला ठेवूयात. तोपर्यंत ना कणिकसुद्धा आपली चांगल्या प्रकारे भिजले बघा, अगदी मऊ झाले का नाही. आता आपण पराठे करूयात. त्याच्यासाठी एक गोळा घेतला आहे बघा. अगदी चपातीसाठी आपण थोडा मोठा घेतो, पण पराठे करण्यासाठी अगदी जरा छोटा असा गोळा घ्यायचा कणकेचा. आणि आता आपण ना सुक्या गव्हाच्या पिठामध्ये भुरभरून ह्याची चपाती लाटून घेणार आहोत. एक छान पातळसर अशी मोठी चपाती लाटून घ्यायची बरं का. आता तसे तर हे पराठे मैद्याचेही सुद्धा करता येतात बरं का,
पण मुलांसाठी करत असल्यामुळे का नाही शक्यतो करून गव्हाच्या पिठाचे करायचे, म्हणजे ते पौष्टिक असे आपले हे पराठे होतात. मैदा खाणं तितकंसं योग्य नाही, म्हणून इथं गव्हाच्या पिठाचे पराठे केले. अगदी तुम्ही ना आपलं नेहमी चपातीसाठी मळलेलं पीठ तर असतं, त्याच्यापासून सुद्धा हे पराठे पटकन असे करू शकता बरं का. अगदी जास्तीचा वेळ लागत नाही. आता इथं कणिक मळण्यापासून केल्यामुळे ना जरा वेळ लागला असं तुम्हाला वाटत असेल. बघा, एक पातळ चपाती लाटून घेतली. आता तयार केलेला जो मसाला किंवा जे सारण आहे ना ते आता आपल्याला मध्यभागी असं त्रिकोणी आकारामध्ये जरा पसरून घेतलं बघा. आणि ह्याला आपल्याला त्रिकोणी आकार द्यायचा आहे, म्हणजे पराठा जो आहे तो आपण त्रिकोणी करत आहोत बरं का. म्हणजे मुलांना कसं असं वेगवेगळे जर असतील पदार्थ तर फार आवडतात का नाही, म्हणून. बघा, एक बाजू दुमडायची, दुसरी बाजू दुमडायची आणि इकडून तिसरी बाजू सेम त्रिकोण झालेला आहे बघा, अगदी मस्त. आणि सहजपणे हलक्या हाताने दाबून घ्यायचं, म्हणजे छान चिटकलं जातं बरं का. तिथून आपला पराठा फुटत नाही. आणि आता वरून ना हलकंसं असं मी लाटून घेते, अगदी हलकं लाटायचं आहे, म्हणजे जे आपण आतमध्ये सारण भरलं ना ते हलकं कडनपर्यंत जाईल ना, कडांपर्यंत, म्हणून असं जरा लाटून घ्यायचं आहे, बाकी काही नाही. अगदी जास्त पातळ लाटायला जायचं नाही, कारण पराठा असल्यामुळे तो फुटू शकतो म्हणून. आता ही झाली पहिली पद्धत. तुम्हाला आणखीन एक पद्धत सांगते पराठे करण्याची, ते म्हणजे काय, सेम एकसारख्या पातळ 2 चपात्या करून घ्यायच्या बरं का. पराठ्यासाठी चपाती करत असताना मधीतनं घडी वगैरे घालण्याची गरज नाही बघा. शिवाय जसं आपण बटाट्याचा वगैरे पराठा करतो ना, अगदी तसं भरून सारणाचा पराठा केला तरीसुद्धा चालेल, पण हलका थोडासा फुटला जातो तसा जर तुम्ही पराठा केला तर. आता हाच जरा वेगळ्याच तुम्हाला 2 पद्धती दाखवत आहे, जेणेकरून तुमचा पराठा फुटणारच नाही, अगदी छान कुसकुशीत होणार. बघा, आपण जे सारण आता केलेलं होतं ना ते भरून सगळीकडे असं पसरून आपल्याला भरायचं आहे. सारण जास्तीचं भरायचं, म्हणजे पराठा कसा खायला छान लागतो का नाही म्हणून. आता आपण जे हे दुधीचं सारण केलं का नाही ते अगदी साधं सिंपल मसाले वापरून केले. तुम्हाला ह्या मसाल्यामध्ये आणखीन काही चाट मसाला, आमचूर पावडर किंवा मॅगी मसाला असा कुठला मसाला वापरायचा असेल तर वापरू शकता बरं का. पण अगदी साधा सिंपलच हा पराठा खायला छान लागतो. आणि बघा, सगळीकडे हा मसाला ना छान प्रकारे पसरून घेतला आहे. कढाईत ना तिथं पसरायचं नाही बरं का, तिथं आपल्याला असं पाणी लावून घ्यायचं आहे हलकं थोडंसं. आणि दुसरी जी चपाती केली ती ह्याच्यावरती ठेवायची आहे आणि हलका कढा ज्या आहेत ना त्या दाबून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या एकमेकांना चिटकल्या जातील आणि तिथून आपला पराठा ना हा फुटणार नाही बरं का. आणि म्हणजे सारण कुठूनही बाहेर येणार नाही. अगदी बघा, हा सुद्धा पराठा तयार झाला. आता अगदी तुम्हाला जरा जाड वाटत असेल तर वर हलकं सुकं गव्हाचं पीठ भरभरून लाटू शकता, तर इथं मी लाटून घेणार नाही, हा असाच भाजून घेणार आहे, कारण दोन्ही चपात्या केल्या त्या अगदी छान पातळ केल्यात आणि आतमध्ये सारण भरपूर भरलेलं आहे. आपण मंद आचेवरती भाजल्यामुळे छान पराठा भाजला जातो, जरी तुम्हाला जाड दिसत असला तरीसुद्धा. आता हे पराठे भाजून घेऊयात, तर त्याच्यासाठी गॅसवरती तवा ठेवला आहे, तव्याला तूप लावून घेतलं आहे बघा. आणि सुरुवातीला आपण त्रिकोणी पराठा केला ना तो सुरुवातीला इथं भाजून घेत आहे. पराठा तुम्ही तेल लावून भाजून घेऊ शकता किंवा बटर लावून भाजून घेऊ शकता, तुमची आवड बरं का. बघा, अगदी पराठा इथं फुगा लागलेला तुम्हाला दिसत असेल, मस्त टम्म फुगतो, खुसखुशीत असा पराठा होतो. गॅस मध्यम टू कमी ठेवायचा, म्हणजे पराठा चांगला खरपूस चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा. बारीक गॅसवरती भाजल्यामुळे ना चांगला आतपर्यंत हा पराठा भाजला जातो बघा, मस्त खरपूस भाजायचा. बघा, छान फुलला का नाही, अगदी मस्त खुसखुशीत दिसतोय बघा तुम्हाला. आता तो असा जाळीवरती काढायचा, म्हणजे खालून वाफेमुळे ना ओलसर पराठा होत नाही. आता आपण हा दुसरा केलेला पराठा इथं घातलेला आहे तव्यावरती, छान पलटी करून घेतला. आता वरून तूप लावून ना हा सुद्धा पराठा आपण भाजून घेऊयात. त्याच्या अगोदर तुम्हाला ना दुधीचे मी थालीपीठसुद्धा दाखवलेत, ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोडच आहेत, पाहू शकता. आणि आज आपण केले दुधीचे, ते म्हणजे पराठे, अगदी छान खुसखुशीत आणि पौष्टिक सुद्धा बरं का. बघा, तूप लावताच हे फुगा लागलेलं तुम्हाला दिसत असेल, मस्त मंद आचेवरती खरपूस भाजून घ्यायचा, छान खुसखुशीत असा पराठा होतो. वाव, बघू शकता, रंग देखील छान सुरेख आला बघा. कडा जर कच्च्या वाटत असेल तर अशा दाबून दाबून तुम्हाला भाजून घ्यायचे आहेत. बघा, दूध खाणं खूप फायदेशीर आहे. मुलं दुधीची भाजी खात नाहीत म्हणून काय झालं, मस्त खमंग असे हे पराठे करून द्या, मुलांना कळणार सुद्धा नाहीत हे पराठे दुधीचे आहेत. आणि खरं सांगते, 101% मुलं आवडीने खाणार बरं का, इतके छान जबरदस्त लागतात. कारण माझ्यासुद्धा घरामध्ये 2 मुलं आहेत ना, त्यांच्या आवडीचे हे पराठे आहेत बरं का. त्याच्या अगोदर तुम्हाला मी वेगवेगळ्या पराठ्याचे व्हिडिओ शेअर केले, जसं की कोबीचा पराठा, पनीर पराठा, त्याचबरोबर मक्याचा पराठा, ह्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच, पाहू शकता. त्रिकोणी केलेला पराठा बघा, वरची जी चपाती आपण पातळ केल्यामुळे काय अगदी भाजायला वेळ लागत नाही, मस्त खमंग खुसखुशीत असा हा पराठा आपला झालेला आहे. तर हे पराठे मुलांना तुम्ही सॉससोबत खायला देऊ शकता किंवा दहीसोबत खायला देऊ शकता, अगदी छान अप्रतिम लागतात. रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं सुचत नसेल किंवा आता लवकरच शाळा सुरू होणार आहेत, मग नक्की तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी हे असे पराठे बनवून देऊ शकता. आपण हा दुसरावाला केलेला पराठा खाली चपाती ठेवून आपण सगळीकडे पसरून घेतलं बघा सारण, त्याच्यावरतीच का नाही तुम्ही खिसणीने चीज किसू शकता,
जेणेकरून मुलांना आणखीन हा पराठा आवडेल. म्हणजे चीज मुलांना आवडतं का नाही, मग ह्या पराठ्यामध्ये चीज असेल ना आणि मुलांना तुम्ही जर म्हणलात चीज पराठा आहे तर अगदी मागून मागून खातील बरं का. पराठा ही आता तुम्हाला हा मी कापून दाखवला, अगदी कडेपर्यंत सारण गेलेला आहे. तुम्हाला बघूनच समजत असेल, मी काही वेगळी सांगायची गरज नाही. मुलांना बाहेरचे अनहेल्दी पदार्थ खायला देण्याच्या ऐवजी घरच्या घरी तुम्ही असे वेगवेगळे पराठे खायला देऊ शकता. शिवाय तुम्ही जर डाईट करत असाल त्याच्यामध्ये हा नक्कीच पराठा तुम्ही घेऊ शकता. चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, म्हणजे कसे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.